एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेतल्या गैरप्रकारावर अखेर एक मोठा निर्णय झालाय। महाराष्ट्र लोकसेवा आयोग यानं 2025 ची औषध निरीक्षक भरती प्रक्रिया आता रद्द केली आहे आणि परीक्षेतल्या गैरप्रकाराबाबत गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासात महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले। एका उमेदवाराला प्रश्नपत्रिका मिळाली आणि त्याचा लाभ घेतल्याचं तपासात स्पष्ट झालंय। तर या प्रकरणानंतर विद्यार्थ्यांचा आक्रोश वाढलाय। विरोधकांनीही सरकार आणि आयोगावर प्रश्न उपस्थित केलेत। पेपरफुटी नेमकी कशी झाली, त्यामागे नेमकं कोण होतं आणि प्रश्नपत्रिका केवळ एका उमेदवारापर्यंतच पोहोचली होती का, या सगळ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि पाहूया हा संपूर्ण घटनाक्रम। एक प्रश्नपत्रिका आणि हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य, मेहनतीवर पाणी फिरणाऱ्या या गैरप्रकारावर अखेर एमपीएससीनं मोठा निर्णय घेतलाय। औषध निरीक्षक 2025 ची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे। या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप आधीपासूनच होत होता। विद्यार्थ्यांनी आवाज उठवला, आंदोलनं झाली, विरोधकांनीही पेपरफुटीचा मुद्दा लावून धरला आणि तपासातही गैरप्रकाराचे धागेदोरे समोर आले। गुन्हे अन्वेषण शाखेच्या अहवालानुसार परीक्षेतील गैरप्रकार निष्पन्न झालाय। 29 जुलै 2025 ला औषध निरीक्षक पदाची जाहिरात आयोगानं प्रसिद्ध केली। त्यानंतर 22 मार्च 2026 ला औषध निरीक्षक पदासाठी चाळणी परीक्षा घेण्यात आली। त्यानंतर परीक्षेतील गैरप्रकाराबाबत उमेदवार आणि लोकप्रतिनिधींकडून तक्रारी प्राप्त झाल्या। 20 मार्चलाच काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका मिळाल्याचा तक्रारींमध्ये आरोप करण्यात आला। त्यानंतर प्रश्नपत्रिका सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित झाल्याचं तक्रारीत नमूद होतं। त्यानंतर तक्रारींच्या गांभीर्यानं आयोगानं 27 जुलैला मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली। मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेनं आयोगाला प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला। त्यानंतर एकाच उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचं प्राथमिक चौकशीत दिसून आलंय। प्रश्नसंच मिळालेल्या उमेदवाराला त्याचा लाभ झाल्याचं अहवालात प्रथमदर्शनी तरी नमूद आहे। परीक्षेत गोपनीयता आणि पारदर्शकता राखण्यासाठी आयोगानं भरती प्रक्रिया रद्द केली आहे। एमपीएससीच्या परीक्षा व्यवस्थेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। परीक्षा नीट घेता येत नसेल तर कारभारावरच सवाल उपस्थित होतो। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात सुरुवातीपासूनच आवाज उठवला होता। पेपरफुटीचा आरोपही त्यांनी केला होता। आता भरती प्रक्रिया रद्द झाल्यानंतर विरोधकांचा सरकारवरील दबाव आणखी वाढलाय। ही गोष्ट ही सत्य आहे की नीटचा जो पेपर फुटला त्याचा केंद्रबिंदू हा महाराष्ट्र होता। आता एमपीएससीचा आपण बोलताय, मध्यंतरी MHCETचा देखील विषय आलेला आहे। पण सगळीकडे ही परिस्थिती असताना आपण पाहतोय जे सगळे लोक तरुण मुलं मुली जेव्हा रस्त्यावर आले होते त्यांच्यावर लाठीचार्ज करणारे हेच होते, त्यांना दिमागी नक्षल बोलणारे हेच होते आणि ह्यांच्याकडून एक परीक्षा नीट ते चालू शकत नाहीत। यांना वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं। त्यामुळे एमपीएससीचे आत्ताचे जे अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या महिन्याच्या अखेरेपर्यंत राजीनामा द्यावा आणि राजीनामा दिल्यानंतर एक स्वच्छ प्रतिमेचा, ज्याची प्रतिमा लोकांना माहिती आहे की स्वच्छ आहे, अशा व्यक्तीला अध्यक्ष म्हणून तिथं बसवावं। याच मुद्द्यावर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनीही सरकारला घेरलंय। पुन्हा परीक्षा घेणं म्हणजे जखमेवर मलमपट्टी असल्याचं म्हणत त्यांनी पेपरफुटीच्या मुळापर्यंत जाण्याची मागणी केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विद्यार्थ्यांची भेट घेतली होती आणि एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या होत्या। तर पुण्यात राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमातही एका विद्यार्थिनीनं हा मुद्दा उपस्थित केलाय। म्हणजेच पेपरफुटीचा हा मुद्दा आता विद्यार्थ्यांपासून राजकीय व्यासपीठापर्यंत पोहोचलाय। या प्रकरणात आणखी एक सवाल उपस्थित होतोय की अद्याप FIR दाखल का नाहीये। नेमका हाच सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही उपस्थित केलाय। परीक्षा रद्द करणं हे पेपर फुटीचा जो गंभीर आजार झालाय त्या आजारावरचं हे मलमपट्टी आहे। परंतु हा आजार मुळासकट जर तुम्हाला नष्ट करायचा असेल तर ह्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। याचे धागेदोरे, याच्यात कोण कोण गुंतलंय, ह्या पेपर फुटीच्या चक्रव्यूहात कोण कोण अभिमन्यू अडकलेत, हे तुम्ही त्या ठिकाणी शोधलं पाहिजे। आणि ह्या MPSC मधून पेपर फुटलाय का ट्रान्सपोर्ट करताना पेपर फुटी झाली का, परीक्षा केंद्रावर गेल्यावर पेपर फुटी झाली का, MPSCतच याचा मास्टर माइंड बसलाय आणि तो मास्टर माइंड पैसे खाऊन लाखो विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळतोय। जो संबंधित व्यक्ती आहे
ज्यांनी हा पेपर फोडला, कोण तो नंदुरबारचा क्लासवाला आहे, कोण त्यांनी पेपर फोडला असं म्हणतायत, असा त्यांचाही दावा आहे त्या विद्यार्थ्यांचा. तर मग त्याच्यावर FIR का दाखल झाला नाही? तो जो संबंधित क्लासवाला आहे त्याला पळून जाण्यासाठी का अवधी दिला गेला? का त्याला तात्काळ अरेस्ट केली नाही? म्हणजे आदल्या दिवशी तो बाईट देतो की मी पोलिसांच्या सगळ्या चौकशीला जायला तयार आहे, आणि दुसऱ्या दिवशी तो फरार होतो. आणि फरार झाल्यावर अजून त्याला फरार का नाही घोषित केलं? मग त्याची संपत्ती का नाही जप्त केली? मग त्याच्यावर FIR का नाही झाला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली पाहिजे, आणि हा प्रश्न आम्ही सरकारला विचारतोय. सत्ताधारी आमदार अभिमन्यू पवार यांनीही आयोगाला सवाल केलाय. अशा प्रकारे प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे आयोगाच्या गोपनीयतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळे भरती प्रक्रिया रद्द करणं हा एक भाग झाला. परंतु नेमकी प्रश्नपत्रिका कशी फुटली? फुटलेली प्रश्नपत्रिका एकाच विद्यार्थ्यापर्यंत मर्यादित राहिली की अनेकांना त्याचा लाभ झाला, याची चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल हा जाहीर केला पाहिजे. तसंच आयोगातील कोणत्या यंत्रणांद्वारे ही प्रश्नपत्रिका फुटली याची सखोल चौकशी करून पेपर फुटी कायद्याच्या अनुषंगानं त्याच्यावर कठोर कारवाई करणंही गरजेचं आहे. या विषयात लवकरच मी माननीय मुख्यमंत्री यांना भेटून उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार आहे, असं ट्विट करत अभिमन्यू पवारांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. आयोगाच्या गोपनीयतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. भरती प्रक्रिया रद्द करणं हा एक भाग झाला, पण पेपर फुटीचं मूळ शोधणं हा आता पुढचा मोठा प्रश्न आहे. कारण परीक्षा रद्द झाली, पण विद्यार्थ्यांची मेहनत तर परत येणार नाहीये, हेही तितकंच वास्तव आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.